नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। आपण वर्तमानपत्रात बातमी वाचली असेलच की महाराष्ट्र शासनाने एनए टॅक्स रद्द केला। नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनने इतर फेडरेशन बरोबर एक जनहित याचिका दाखल केली होती। अर्थात ती जनहित याचिका ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांच्या मार्फत आपण दाखल केली होती आणि त्याबद्दलच आज माहिती घेण्यासाठी आपण श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे। तरी मी विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्या जनहित याचिका आणि एनए टॅक्स बद्दलची माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे सर। आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो परवा झालेल्या मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो अबॉलिश केलेला आहे त्या संदर्भातला आपला हा आजचा व्हिडिओ आहे। सर्वप्रथम आपण स्टेट गव्हर्नमेंटचे मनपूर्वक आभार मानूया आणि नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्सचा जो विषय आहे तो आपल्या सर्व फेडरेशननी जो स्टेट गव्हर्नमेंटतर्फे आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टकडे जो आपला विषय लावून धरला होता त्याबद्दल सर्व फेडरेशन्सचे देखील आपण आभार मानूया। सर्वप्रथम नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन, डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशननी जी बॉम्बे हायकोर्टमध्ये PIL दाखल केली होती आणि त्याचबरोबर इतर फेडरेशन्स, ठाणे फेडरेशन, मुंबई फेडरेशन, पुणे फेडरेशन्स ह्यांनी देखील बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या PIL दाखल केल्या होत्या त्या PIL 2022 मध्ये जी आपण दाखल केली होती ती होती नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो आहे तो रद्द करण्यासंदर्भातली। आणि त्यानंतर नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशननी वारंवार स्टेटला, महाराष्ट्र राज्य फेडरेशननी वारंवार स्टेटला म्हणजे चीफ सेक्रेटरीना जे मुद्दे उपस्थित केले होते त्या संदर्भातला जो विषय आहे तो आपण आज कव्हर करणार आहोत। मग आपण जी PIL दाखल केली होती 2022 मध्ये त्या PIL संदर्भात जो विषय होता तो म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटनी अबॉलिश करणं। मग का अबॉलिश करणं तर थोडक्यात आपण जाणून घेऊया की तो अबॉलिश का केला पाहिजे। तर आपल्याकडे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे आणि लँड रेव्हेन्यू कोडनी अथॉरिटी दिलेली आहे की कुठल्याही प्रकारचा रेव्हेन्यू जो आहे तो कलेक्ट करायचं। आपल्याकडे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 265 मध्ये असं सांगितलेलं आहे की नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड अनलेस ऑथॉरिटी ऑफ द लॉ। आणि ही ऑथॉरिटी ऑफ द लॉ जी आहे ती आपल्याला लँड रेव्हेन्यू कोडने दिलेली आहे। याच लँड रेव्हेन्यू कोडमध्ये सेक्शन 2 सब क्लॉज 21 मध्ये नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट संदर्भात सांगितलेलं आहे। सेक्शन 2 सब क्लॉज 23 मध्ये ऑक्युपेंटची डेफिनेशन दिलेली आहे आणि अशा तऱ्हेने नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट जे आहे ते लँड रेव्हेन्यू कोडमध्ये कलेक्ट केलेलं आहे की यू कॅन कलेक्ट, स्टेटला सांगितलेलं आहे की तुम्ही कलेक्ट करू शकता। पण त्याच पुढे जर आपण पाहिलं की काही अमेंडमेंट जे लँड रेव्हेन्यू कोडमध्ये झाले होते, मग उदाहरणार्थ सेक्शन 42 मध्ये सांगितलं होतं की तुम्ही कन्व्हर्जन करू शकता। जर तुम्हाला ॲग्रिकल्चरल लँड असेल तर ॲग्रिकल्चरल लँडमध्ये नॉन ॲग्रिकल्चरल मध्ये जर ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक वन टाइम कन्व्हर्जन टॅक्स जो आहे तो स्टेटला भरावा लागेल आणि तुम्ही कलेक्टर परवानगी त्या संदर्भात देऊ शकता। पण सेक्शन 42 कॅपिटल A जो आहे तो आपण PIL मध्ये मेन्शन केला होता ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आणि तिथे असं सांगितलेलं आहे की जर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर आपली लँड असेल तर त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा नॉन ॲग्रिकल्चरल कन्व्हर्जनची गरज भासत नाही आणि स्ट्रेट अवे बाय पुटिंग द प्लॅन्स ॲज पर द डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आपण आपलं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी आणि जे पर्पस आहे ते आपण सॉर्ट करू शकतो। मग हा सेक्शन 42A चा जो आधार आपण घेतला होता की डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो ॲज पर MRTP मध्ये रिजनल बोर्ड स्थापन केलं जातं आणि ते डेव्हलपमेंट प्लॅन्स जे आहे ते असर्टेन करतं। सेक्शन 2 ऑफ MRTP ऍक्ट सेक्शन 2 किंवा सेक्शन 21 तुम्ही जर बघितलं तर सेक्शन 21 मध्ये हे रिजनल बोर्ड जे प्लॅन DP प्लॅन बनवतं ते स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतं 21 अनुषंगाने। सेक्शन 31 ऑफ MRTP प्रमाणे स्टेट जे आहे हा डेव्हलपमेंट प्लॅन जो सबमिट केलेला आहे त्याला अप्रूव्ह करतं। म्हणजे थोडक्यात कन्क्लुजन आपल्याला हे करायचं आहे की सेक्शन 42 कॅपिटल A मध्ये ज्या डेव्हलपमेंट प्लॅन बद्दलचा जो उल्लेख आहे लँड रेव्हेन्यू कोडमध्ये तो डेव्हलपमेंट प्लॅन कोणी बनवला तर तो स्टेटनी बनवलेला आहे आणि स्टेटनी ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये झोन्स असर्टेन केले, सांगितलं की इथे रेसिडेन्शियल झोन आहे, इथे कमर्शियल झोन आहे, इथे इंडस्ट्रीयल झोन आहे, तर ह्या झोन्स जे आहेत ते असर्टेन स्टेटनी केलेले आहेत। म्हणजे कन्व्हर्जन जे केलेलं आहे ॲग्रिकल्चरल लँड टू नॉन ॲग्रिकल्चर तर ते कन्व्हर्जन स्टेटनी केलेलं आहे।
ज्या वेळेला स्टेटनी सांगितलं की हा रेसिडेन्शियल झोन आहे, त्यानंतर तिथे डेव्हलपर्स आले, सोसायटीज आल्या, प्लॉट घेतले गेले, डेव्हलपमेंट झाले. ते का झाले? कारण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये स्टेटनी सांगितलं की हा रेसिडेन्शियल झोन आहे. मग कन्व्हर्जन जर स्टेटनी केलेलं असेल तर त्या कन्व्हर्जनचा जो भुर्दंड आहे तो कॉमन नागरिकांना का यावा, हीच मागणी आपण आपल्या PIL संदर्भात ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टकडे घेतली होती 2022 मध्ये. ज्या वेळेला आपण ती मागणी केली होती त्यावेळेला स्टेटनी रिप्रेझेंटेशन देऊन ते एनए टॅक्सचं जे कलेक्शन होतं ते स्टेट केलं होतं. त्यानंतर एक कमिटी बसली होती. वारंवार रिप्रेझेंटेशन आपल्या नवी मुंबई फेडरेशननी, सगळ्या जिल्हा फेडरेशननी आणि राज्य फेडरेशननी चीफ सेक्रेटरीना सबमिट केले होते आणि ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत ते कव्हर केले होते आणि तो टॅक्स आपल्याला लावू नये हा संदर्भातली आपण रिक्वेस्ट जी आहे ती यामार्फत केली होती. आणि मग त्याच आधारावरती ह्या सगळे कन्सिडरेशन्स कन्सिडर करून स्टेटनी जो आहे तो परवा आपला एनए टॅक्स जो आहे तो अबॉलिश केलेला आहे आणि ही बातमी आपल्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये आपण काल वाचलीही असेल. तर अशा तऱ्हेने एक चांगलं वेलकम डिसिजन आहे स्टेटचं आणि त्याबद्दल आम्ही सर्व फेडरेशनतर्फे स्टेटचे आभारी आहोत. आणि पर्टिक्युलरली नवी मुंबईचा जर आपण विषय बघितला तर त्या PIL मध्ये आपण एक ॲडिशनल नवी मुंबईचा विषय घेतला होता. तो म्हणजे की वेदर सिडको जे आपल्याकडनं एनए टॅक्स कव्हर करत होतं, म्हणजे 2015 मध्ये पण एक PIL झाली होती आणि सिटिझन्स फॉर जस्ट सोसायटी म्हणून PIL जी होती ती 2015 मध्ये त्याचा निर्णय आला होता. त्या निर्णयामध्ये असं सांगितलं गेलं होतं की सिडकोना अधिकार नाही आहेत नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो आहे तो कलेक्ट करण्याचा. स्टेटनी ते अधिकार जे आहे ते डेलिगेट करू शकत नाही सिडकोला, बिकॉज सिडको इज अन एजंट ऑफ द स्टेट. अशा तऱ्हेने त्या 2015च्या वर्डिक्टमध्ये जो समाविष्ट होता. आणि त्यानंतर आपल्या PIL मध्ये आपण एक नवीन मुद्दा घेतला होता, तो म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 2 सब क्लॉज 23 मध्ये ऑक्युपंटची डेफिनेशन दिलेली आहे आणि तिथे ऑक्युपंटची डेफिनेशन म्हणजे होल्डर ऑफ द लँड असं संबोधलेलं आहे. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे की एक्सेप्ट म्हणजे गव्हर्नमेंट लेसी असतील समजा त्या प्लॉटवरती तर त्यांनी हे लँड रेव्हेन्यू कोड ऍप्लिकेबल होत नाही. मग त्यांनी काय करायचं तर सेक्शन 39 प्रमाणे गव्हर्नमेंट लेसी जे आहेत त्यांनी लीज जो आहे, लीज रेंट असेल, लीज प्रीमियम असेल ते देण्यासाठी बांधील आहेत. म्हणजे थोडक्यात जर नवी मुंबई सिटिझन्सचा आपण उल्लेख केला तर ह्यांनी ॲज पर ॲग्रीमेंट टू लीज किंवा लीज डीडच्या टर्म्स प्रमाणे सिडकोला लीज रेंट, लीज प्रीमियम देण्यासाठी बांधील आहेत. पण नॉन ॲग्रिकल्चरल जे आहे तर ते ऑक्युपंट म्हणजे लॉफुल ऑक्युपंट कोण आहे तर सिडको. त्या सिडकोनी स्टेटला भरायचं. अशा तऱ्हेने नवी मुंबईच्या वतीने देखील त्या PIL मध्ये आपण एक्स्ट्रा काही प्रोव्हिजन्स जे आहे ते इन्कॉर्पोरेट केले होते आणि ते प्रोव्हिजन्स इन्कॉर्पोरेट केल्यामुळे आता परवा जो अबॉलिश झालेला एनए टॅक्स आहे तो नवी मुंबई रिजन असो की अख्ख्या एंटायर महाराष्ट्रासाठी सगळ्या हाऊसिंग सोसायटीसाठी ही एक मोठी रिलीफ आहे. रेसिडेन्शियल पर्पज जो आहे तो स्टेटने डेझिग्नेट केला होता म्हणून ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टमध्ये ही PIL जी आहे ती कन्सिडर झाली होती. स्टेटने ते स्टेट केलं होतं आणि परवा आता स्टेटने हा एनए टॅक्स जो आहे तो टोटल अबॉलिश केलेला आहे. आपण वेट करत आहोत ते एक GRच्या माध्यमातून हे जी पॉलिसी जिच्या अंमलबजावणी आहे की एनए टॅक्स अबॉलिश करणं तर ते एक GRच्या माध्यमातून स्टेटनी लवकरात लवकर द्यावं आणि जेणेकरून मग लोकांना पुढे त्रास होणार नाही. जर उद्या कुठल्याही प्रकारचे कोणी डिमांड केला, कलेक्टरनी डिमांड जर केला एनए टॅक्स संदर्भातला तर आपल्याकडे ते रेझोल्युशन असेल आणि ते रेझोल्युशन मग ते बाइंडिंग असेल सर्वांसाठी. तर अशा तऱ्हेने आपण स्टेटला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत आहोत की जो निर्णय तुम्ही पुन्हा परवा घेतलेला आहे तो वेलकम आहे. त्याच्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. सर्व मेंबर्स आणि सर्व जनतेतर्फे आम्ही तुमचे आभार मानत आहोत. पण लवकरात लवकर एक GRच्या माध्यमातून तो निर्णय आमच्या समोर यावा ही आम्ही एक स्टेटला रिक्वेस्ट करून हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत. धन्यवाद.